बाळासाहेब, आता ज्या प्रकारे सांगितलं गेलं, ह्या गॅझेट बद्दलचं ना खूप वेगवेगळ्या प्रकारची मतमतांतर आहेत. गॅझेट लागू झालंय याचा अर्थ गॅझेटमध्ये जे सगळे कुणबी होते, ज्याची नोंद कुणबी होती, ज्याची संख्या कुणबी होती, ते सगळे आता कुणबी होतील, जरी त्यांची नोंद नसेल तरी. अशा प्रकारची जी मांडणी केली जाते, गॅझेट लागू झाल्यानं आता सगळे कुणबी झाली. काय वस्तुस्थिती आहे त्याच्यातली? एक लक्षात घ्या की गॅजेट लागू झालं हा शब्दच मुळामध्ये व्हॅलिड नाहीये. बरं, कारण आता कोकाटे सरांनी आणि गवळी साहेबांनी जे सांगितलं ते आपण लक्षात घेऊया की ज्याच्या कुळामध्ये किंवा एका आडनावामध्ये एकही नोंद नसेल तर तिथेच सर्टिफिकेट मिळणार नाही, कुणबीचा दाखला मिळणार नाही. त्याचं कारण असं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये काय लिहिलेलं आहे, समजा औरंगाबाद तत्कालीन जिल्हा धरला ते 1,99,000 मराठा कुणबी लोक होते आणि ते शेती करत होते. असं समजू की त्यांच्या आता काही 15 लाख झाले असतील असं समजूया आपण. पण त्या 15 लाखाचा जेव्हा एखादा अर्ज करायला जातो, तू त्या 15 लाखापैकी आहे हे सिद्ध करावं लागेल ना त्याला. एक्झॅक्टली. आणि मग असं सिद्ध करण्याची सोय त्या हैदराबाद गॅजेटमध्ये नाही. त्यामुळे हैदराबाद गॅजेट लागू झालं हे फक्त जरांगे साहेबांना बरं वाटावं किंवा मी हैदराबाद गॅजेट लागू करून घेतलं असं वाटावं, अशासाठी सरकारने हा खोडसाळपणा केलेला आहे. GR अतिशय स्पष्ट आहे. GR अतिशय स्पष्ट आहे. GR मध्ये जे सांगितलेलं आहे, कायद्याला धरून सांगितलेलं आहे, आम्ही कोणालाही नवी जात देऊ शकत नाही. म्हणून ज्याच्याकडे कुणबीचं नोंद सापडेल तो कुणबी आहे हे गृहीत धरलेली गोष्ट असल्यामुळे त्याला सर्टिफिकेट मिळण्यामध्ये अडीअडचणी दूर करण्यासाठी ते केलेलं आहे. हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. मी आणखी सोपं करून सांगतो. समजा माझं आडनाव सराटे आहे आणि आमच्या गावामध्ये जर सराटे आडनावात कोणाची नोंद नसेल तर दुसऱ्याच्या आडनावाची नोंद मला वापरता येणार नाही. सराटे आडनावामध्ये कितीही कुटुंब असले, 100 असले तरी सराटेमध्ये त्या नोंदीचा फायदा ही कमिटी करून देऊ शकते. एवढा याचा साधा अर्थ आहे. ते कमी नाहीये, पण ते तत्वाला धरून आहे, ते न्यायाला धरून आणि घटनात्मक प्रक्रियेला, आत्ताच्या चालू असलेल्या घटनात्मक प्रक्रियेला धरून आहे. एक छोटासा प्रश्न सर, कुणबी आणि मराठा एक आहे. एक छोटासा प्रश्न तुमच्या वक्तव्यात ते आहे. म्हणून जर असा असेल, समजा सर्टिफिकेट मिळेल, पण आता जी नोंद आहे 2 लाख अर्जांपैकी जर 8,000 व्हॅलिडिटी जर मिळत असतील तर मग आता सर्टिफिकेट मिळण्याची व्यवस्था झाली, व्हॅलिडेशनचं काय करायचं हा सवाल आहे. त्याचं ते सोपं झालंय का? सरकारने त्याच्यासाठी तरतूद करून ठेवलेली आहे. ती जी कमिटी गाव पातळीवर नियुक्त केलेली आहे, ही व्हॅलिडिटी का होत नाही त्याची कारण मीमांसा करून त्यासाठी ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या कामासाठी ती कमिटी नेमलेली आहे. म्हणून मी म्हटलं की तिला थोडे मॉनिटरिंगचे अधिकार दिले पाहिजे आणि जिल्हा स्तरावर एक नोडल ऑफिसर नेमला पाहिजे त्या अडचणी सोडवण्यासाठी. गावात नोंदीचा पुरावा मिळाला की त्याला प्रमाणपत्र मिळून व्हॅलिड होईल 90 दिवसामध्ये. 90 दिवसाची अट सरकारने मान्य केली. त्या कमिटीच्या मार्फत ते व्हॅलिड होऊ शकतात. आणखी काही नव्या नोंदी सापडू शकतात कारण अजून प्रोसेस सुरू आहे आणि नोंद सापडली की हे आरक्षण मिळू शकतं. एवढाच त्या GRचा अर्थ आहे. हैदराबाद गॅजेट मध्ये काहीच लिहिलेलं नाही कोणत्या गावात किती कुणबी आहे, कोणत्या नावाचे आहेत वगैरे. त्यामुळे ते व्यक्तिगत पातळीवर आणताना त्याच्यामध्ये भली मोठी अडचण आहे. केवळ या भागात कुणबी राहत होते, आज त्यांचे 15 लाख झाले. त्या 15 लाखापैकी मी त्याच्यात बसतोय दाखवणं त्या व्यक्तीचं कर्तव्य आहे आणि तो ते दाखवू शकणार नाही, म्हणून त्याला अडचण येणार आहे. एक्झॅक्टली. आता राहिला प्रश्न असा की दुसरा प्रश्न गवळी सरांनी जो प्रश्न उपस्थित केला की आपण आरक्षणाची मर्यादा वाढवूया. मुळामध्ये आता ACBC आरक्षण हे 50% वर दिलेलं आहे, पण आपण थोडं उलट्या बाजूने गणना करूया लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. SC STचं 20% आरक्षण आहे आणि त्यांचे 20% लोक वगळले. 5% क्रिमिलियर आहेत आणि 2% परराज्यातले लोक आलेले, म्हणजे 7% अजून वगळले. तर महाराष्ट्रामध्ये 73% लोकसंख्येला EWSचं 10 आणि OBCचं 32, 42% आरक्षण 73% लोकसंख्येला महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे. रॅशनलायझेशन म्हणजे त्याचं डिस्ट्रीब्युशन जे झालेलं आहे ते अनइव्हन आहे. म्हणजे 8-9% EWS लोकसंख्या आरक्षण घेणारी त्याला 10% आरक्षण आहे
आता भटक्या विमुक्तांची संख्या भिकुजी दाते समितीनुसार 8.33 आहे, त्यांना 11% आरक्षण आहे. ओबीसीची लोकसंख्या तर गुलदस्त्यात आहे, कारण 23 मार्च 1994च्या GR मध्ये हे सगळं विषम वाटप झालेलं असल्यामुळे हा तिढा उत्पन्न झालेला आहे. आणि मी तुम्हाला येऊ देणार नाही, मी तुझंच घेईल, अशी जी भांडणं होतात ती या आरक्षणाचं रॅशनलायझेशन झालं नाही, जे की इंदिरा साहनीचा आत्मा ठीक आहे. आहे, ते दर 10 होणं वर्षातून गरजेचं आहे. एकदा रिव्ह्यू मला झाला वाटतं- पाहिजे. हा हा. इंदिरा साहनी निकालाचा आत्मा आहे. तो पुनर्रचना करण्यासाठी समग्र अभ्यास करून सगळ्या न्याय्य वाटणी झाली तर 50-60% आरक्षण पुरेसं आहे महाराष्ट्रामध्ये, हे सिद्ध होतंय. ठीक आहे सर.